मला सांग, तुझं आणि दयानंद काकांचं काय बोलणं सुरू होतं? तू म्हणत होतास की मी ऐकलंय. कशाबद्दल ऐकलंय तू? काय माहितीये तुला? काय नाही, ते नवीन पाखरांचा बिझनेस सुरू करणार आहेत ना, त्याबद्दलच ते बोलत होते. पाखरू 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 पाखरू. बस बस बस, तू बस इथे बस. ठीक आहे, काय झालं? पाखरू, पाखरांचा बिझनेस. मला नाही वाटत दयानंद काकांच्या बोलण्यात असं काय आलं असेल. तू नीट आठव बरं काय बोलत होते ते. अरे मी तेच ऐकलं होतं, ते पाखरांबद्दलच बोलत होते. ऐक ना, मला पण पाखरू पाहिजे. तू काकांना सांग ना मला पाखरू द्यायला. श्रेयस, सांग ना. श्रेयस, तू ना काय बोलतोयस मला काहीच कळत नाहीये. अरे असं काहीतरी ऑड वाटतंय. पण मी काय सांगते, कोणाचंही बोलणं असं लपून ऐकणं चांगली गोष्ट नाहीये. मी लपून कोणाचं काही बोलणं नाही ऐकलंय. मी तर त्या रूम मध्येच बसलो होतो, मग ते दोघं त्या रूम मध्ये आले आणि पाखरांबद्दल बोलायला लागले. मला माहिती आहे लपून नसतं ऐकायचं, बॅड मॅनर्स आहे. सावकाश. राहू दे. बस तू आधी बस. सावकाश. पाणी आणते मी तुझ्यासाठी. थांब. हे घे. चला आता औषध घ्यायचंय. श्रेयस असं का म्हणतोय? पाखरू आणि पाखरांचा नवीन बिझनेस तर लोणची पापड यांचा आहे. मग हे पाखरू काय? अहो, मला की नाही आज फार बरं वाटलं. कसं आहे ना, श्रावणीच्या चुका तुम्ही डोळ्याआड करून तुम्ही तिला तुमच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घेतलं. फार हुशार मुलगी आहे होती, तुमच्या नक्की उपयोगी पडेल. अहो मी काय म्हणतेय, मी असं म्हणत होते की श्रावणीला तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घेतलं, ते खूप छान केलं. फार हुशार मुलगी होती, तुमच्या नक्की उपयोगी पडेल. श्रावणी हुशार आहेच, पण मला श्रेयसची कमाल वाटली. तो आज बरंच काही बोलत होता, पण उद्या ते त्याला आठवेल याची खात्री देता येत नाहीये. अहो नाही, त्याचा मेंदू फार तल्लख आहे बरं का. हो, वय पुसलं गेलंय त्याचं, पण आज ज्या गोष्टी घडतात ना आत्ता आजूबाजूला, त्या सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात राहतात. अहो कधी इतक्या हुशारीने गोष्टी बोलतो ना की तुम्हाला मला सुद्धा कळणार नाही तशा. हो, अहो त्याचं आजूबाजूला व्यवस्थित लक्ष असतं. आपल्या आजूबाजूला काय चाललंय काय नाही हे बरोबर कळतं त्याला. अगदी ना आपल्यावर गेलाय. आपल्यावर? अहो काय बोलताय काय तुम्ही? आपला मुलगा नाहीये तो, तुमचा भाचा आहे, तुमच्या भावाचा मुलगा. अहो भावाचा म्हणजे आपलाच नाही का? त्याचे संस्कार माझे संस्कार एकच ना. आणि तुम्ही आणि मी काही वेगळे आहोत का? म्हणून म्हटलं आपल्यावर गेलाय. आपल्यावर म्हणजे आपल्या संस्कारांवर गेलाय. कसला आपला? उलट हा कार्टा आड येणार आणि माझ्या गळ्याला तात लावणार. त्याच्या आतच त्याचा गेम करावा लागणार. कसं सांगू हो तुम्हाला?
ज्याच्याबद्दल इतकं तुच्छतेने बोलताय तुम्ही तो आपलाच मुलगा आहे. जेव्हा यशोधरेने माझ्यावरती घाला घातला तेव्हा नाही सांगू शकले मी तुम्हाला. तुमची दहशतच इतकी होती की धाडसच झालं नाही. वाटलं तुम्हाला कळलं तर खून खराबाच कराल आणि नंतर कधीच सांगता नाही आलं. वेळ हुकली आणि आता ती वेळ पुन्हा कधी येईल तेही माहीत नाही. तुमच्या नव्या व्यवसायाची आज पहिली सुरुवात आहे. तुम्हाला भरघोस यश मिळू दे. तुम्ही बोललात म्हणजे होणार. आम्हाला भरघोस यश मिळणार. आत्या नमस्कार करते. औक्षवंत हो. हे घे. औक्षवंत हो. तुम्ही दोघीही चांगल्या कामासाठी चाललात. तुम्हा दोघींचीही प्रगती हो. थँक्यू आत्या. होणार होणार. अहो आमचा हात आहे दोघींच्या डोक्यावर, मग प्रगती होणार. आणि तुम्हाला सांगतो आमचं जे काही आता यश आहे हे सगळं शकुंतलामुळे. वाह, अहो शकुंतला खंबीरपणे आमच्या पाठीशी आहेत. काहीतरीच तुमचं. मग काय. काका म्हणजे तुम्हाला तुमच्या पाखरांच्या बिझनेस मध्ये पण यश मिळेल ना? आणि मग तुमच्या बिझनेस मध्ये फायदा झाला की मला पण एक पाखरू देणार का? काय सांगितलं होतं मी? कालपासून ना असंच काहीतरी सांगतोय. असू दे.